इतरांप्रमाणे माझी सकाळ होते स्वयंपाकापासून आणि सकाळी 3 वाजता मशरूमची भाजी करायला घेतली आणि आवरून निघाली पुढच्या कामावर. अंधार तर खूप होता, पण काय करणार, जावं तर लागणार. त्यातल्या त्यात बोगद्यात लाईट्स लागल्यामुळे ही भीती थोडी कमी झाली होती. बसली माझ्या ब्राईडला आणि ब्राईडचा मेकअप तर झाला, पण हेअर चॅलेंजिंग असल्यामुळे थोडं टेन्शन आलं होतं. तरी पूर्ण करून निघालो नेक्स्ट ब्राईडला. डिस्टन्स थोडं जास्त होतं, तरीही वेळेत पोहोचलो आणि वेळेत पोहोचून ब्राईडचा मेकअप करायला घेतला. ब्राईड खूप शांत आणि प्रेमळ स्वभावाची होती. त्यातल्या त्यात तिला सर्व गोष्टीची पूर्वकल्पना असल्यामुळे ती रिलॅक्स मेकअपला बसली होती आणि तो मेकअप आटपून आम्ही निघालो नेक्स्ट ब्राईडला. माहीत होतं दिवसभर जेवायला वेळ नाही, म्हणून चिवड्याच्या पाकीटवरच धकवायचं ठरवलं आणि मी आणि माझी स्टुडंट आम्ही दोघांनी चिवड्याच्या पाकीटवरच आमचं पोट भरलं. गाडी पण चालली होती 120च्या स्पीडवर आणि आम्ही जिथं पोहोचलो ते काकाही खूप छान होते. त्यांनी आम्हाला बसायला चटई दिली. त्या काकूंनी आमचा थकवा बघून आम्हाला चहा दिला. ते जेवणाला खूप आग्रह करत होत्या, पण वेळ नसल्यामुळे त्यांना जिलेबीच आम्ही मागून घेतली आणि आम्ही जिलेबीवरच आमचं पोट भरलं. एक असतं ना, काही ठिकाणी पैसा असतो, काही ठिकाणी असतो किंवा नसतोही, पण त्या लोकांना आपुलकी खूप जास्त असते आणि तेच एक अनुभव इथे आम्हाला मिळाला, की खूप छान अशा त्या लेडीज होत्या आणि त्यांनी खूप आपुलकीने आम्हाला ट्रीट केलं. आजूबाजूच्या लेडीज पण आल्या माझ्याशी गप्पा मारायला आणि मलाही खूप छान असा नवीन अनुभव तिथे मिळाला. तिथून आम्ही निघालो धरणगाव जवळच्या अनुरा गावात. तिथं करताना मला मायग्रेन पेन पण झाला आणि छातीत कळ निघत होती, म्हणून मी लवकरच तिथून निघायचा प्रयत्न केला आणि तशीच मी माझ्या पार्लरला पोहोचले. तिथं गेल्यानंतर माझ्या स्टुडंटने पण मला चहा पिऊन रिलॅक्स केलं. पण काय करणार ना, एवढ्या वेळेतच आपली जबाबदारी नाही संपत आणि तिथून सुरू झाली माझी पुढची जबाबदारी. तब्बल 16 ते 17 तासानंतर मी माझ्या घरी पोहोचली होती आणि मला घरात कोणालाही सांगायचं नव्हतं की मला काय त्रास होतोय. घरी पोचताच मुलाची डिमांड होती की मम्मी खिचडी कर आणि त्यात मुलीची डिमांड होती की मम्मी गाजराचा हलवा कर. आता दोघांच्या डिमांड तर पूर्ण करायच्या, त्यात मला त्रास होतोय हे मला त्यांना समजू द्यायचं नव्हतं. आणि मग मी माझ्या बाजूच्या ताईंना बोलून गाजर किसायला लावले आणि बस मग त्यांच्यासाठी त्यांची डिमांड पूर्ण करण्यासाठी कमरेला पदर खोचून मी सुरू झाले. मला माहीत होतं उद्या परत मला सकाळी 4ला जायचं आहे, म्हणून ठेचाही साईडला बनवून ठेवला, म्हणजे सकाळची त्यांची सोय होणार. आणि छान असा गाजराचा हलवा बनवून दिला, कारण शेवटी मुलीची डिमांड होती आणि ती पूर्ण करणं ही पण एक माझी जबाबदारी आणि कर्तव्य आहे. हा गाजराचा हलवा तयार झाला आहे. तुम्ही पण या गाजराचा हलवा खायला आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.